शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कृषी अधिकारी कार्यालयाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या दालनातच आता मुक्काम आंदोलन सुरू केलेलं आहे। पीक विम्याची रक्कम अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। नेमकं काय म्हणणं ते जाणून घेऊ। भाऊ, काय सांगाल, आज हे आपण या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे, नेमकं काय मागणं? नाही, शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा अजूनपर्यंत मिळाला नाही। मागच्या वर्षीचा नियम असा आहे की जेव्हा शेतकरी नुकसानीची तक्रार करतो तेव्हा 10 दिवसात पंचनामा आणि पुढच्या 15 दिवसामध्ये त्या शेतकऱ्याला रक्कम मिळाली पाहिजे, म्हणजे 25 दिवसामध्ये कारवाई पूर्ण झाली पाहिजे। आणि 25 दिवसात ही कारवाई झाली नाही तर पुढे 12% व्याजानं शेतकऱ्यांना परतावा मिळाला पाहिजे, कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, असा नियम आहे। मागच्या नोव्हेंबरला तक्रार केली आम्ही, फार तर डिसेंबर जानेवारीपर्यंत पैसे पडायला पाहिजे होते, अजूनपर्यंत पैसे नाही। 2 नोव्हेंबर आला, सातत्यानं आंदोलन करतो आम्ही, लोकशाही मार्गाने मोर्चे काढतो, आंदोलन करतो, अन्नत्याग करतो, हे कागदोपत्री आश्वासनं आम्हाला देतात। खरीपाचेच फक्त यांनी काही पैसे टाकले, रब्बीचे पूर्ण पैसे बाकी आहेत। आणि पंचनाम्यामध्ये मोठा घोळ आहे। यांनी काय केलं की कृषी सहाय्यकाच्या पंचनाम्यात सह्या नाही, शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये सह्या नाही, परस्पर पंचनाम्यामध्ये नुकसान कमी दाखवलेलं लोकांचं, कमी पैसे टाकले, एका शेतकऱ्याला जास्त टाकले, बाकी शेतकऱ्यांना टाकलेच नाही। प्रचंड मोठा घोळ आहे। पंचनाम्याची एक प्रत यांच्याकडे पाहिजे, दुसरी प्रत कंपनीकडे पाहिजे, यांच्याकडे एकही प्रत नाही पंचनाम्याची, कारण हे सामील आहे त्याच्यामध्ये, यांचं काळबेर आहे त्याच्यामध्ये। आपलं या अगोदर बैठक झालेली होती मुंबईमध्ये, अजितदादा पवारांनी बैठक घडवून आणली होती। त्यावेळेस सांगितलं होतं की रक्कम ही 15 सप्टेंबरपर्यंत अकाउंटमध्ये येईल। कृषी सचिवांनी सांगितलं होतं 15 सप्टेंबरपर्यंत रक्कम देऊ, परंतु अजून रक्कम आलेली नाही। आमचं म्हणणं आहे की रक्कम उशिरा टाकताय तर का टाकताय, आणि उशिरा टाकताय म्हणून कारवाई झाली पाहिजे। हे म्हणतात एप्रिलमध्ये केंद्र सरकारचे क्लॉज बदलले, अरे पण एप्रिल येऊ द्यायलाच नाही पाहिजे ना। नोव्हेंबरची तक्रार डिसेंबरमध्ये पैसे, जानेवारीत पैसे, एप्रिलची कुठे वाट पाहताय तुम्ही? दुसऱ्या या वर्षीचा विमा घ्यायची वेळ आली आमच्यावर आता। आणि यांचे जे विमा कंपनीचे खाली पोर आहेत ना, हे 500-500 रुपये घेतल्याशिवाय नुकसान टाकत नाही। शेतकऱ्यांच्या तक्रार आहेत मोठ्या प्रमाणात, पण हे एसओ ढिला माणूस आहे, गर्विष्ठ आहे भयानक, एक अहम आहे स्वतःला अधिकारी असल्याचा, मस्ती आहे, पैसे खातात हे कंपनीकडून, म्हणून हे कारवाई करत नाही। आणि म्हणून मी इथं यांच्या दालनामध्ये मुक्कामाला बसलोय, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत नाही मी इथंच मुक्काम करणार आहे। निश्चितच या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ही रक्कम जी आहे जोपर्यंत टाकल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी भैयासाहेब पाटील आहेत। काय सांगाल, सातत्यानं शेतकरी नेते रविकांत तुपकरांना आंदोलन करावं लागतंय, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कुठंतरी हे सरकार अपयशी ठरलंय का, काय म्हणत? नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, देशातच शेतकऱ्यांची स्थिती फार वाईट आहे। शेतकऱ्यांचे सुपुत्र शेतकरी नेते माननीय रविकांत तुपकर हे त्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडत असतात। जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा एकमेव व्यक्ती महाराष्ट्रामध्ये म्हणजे माननीय रविकांत तुपकर आहेत। आणि यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते जेव्हा आंदोलनात उडी घेतात तेव्हा शेतकऱ्याच्या पदरी काहीतरी पडतं। आणि हे लोकही आता नुसतं श्रेयवादाची लढाई, पुन्हा येणाऱ्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकामध्ये श्रेयवाद हे फक्त माननीय रविकांत तुपकरांना मिळू नये यासाठी हे सगळं खटावटोप यांचं चालू आहे। परंतु यांना शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत नाही। माननीय रविकांत तुपकर यांनी हा निवडणुकाचा एजेंडा बाजूला ठेवून, सगळे विषय बाजूला ठेवून वेगवेगळे आंदोलन, अन्नत्याग आंदोलन केलं, जीवाची पर्वा न करता त्यांनी 5 दिवस आंदोलन केलं। निश्चितच या ठिकाणी जे आहे जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ज्यांनी तक्रारी दिलेल्या आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या पीक विम्याच्या रकमा आतापर्यंत मिळालेल्या नाहीत त्या त्वरित मिळाव्यात यासाठी हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आणि जिल्ह्याभरातील शेतकरी जे आहेत ते या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे निघालेले असल्याची माहिती या ठिकाणी दिली आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।